नशिबाचा कौल लागतोय. रुपाली स्पोर्ट्स संघ या ठिकाणी बाय मिळाला. लगेच टॉस करून घ्या. येस प्रमोद, मी आपल्याला विनंती करतोय, टॉस आपण करावं अशी विनंती करतो. चला आता इथेच करून घ्या ना, इथे सामना हा 2 षटकांचा राहील, लक्षात घ्यायचंय. डीजे थोडंसं मी तुम्हाला थांबवते, माफ करा. या शंकरजी गोरटकर यांना विनंती करेन आपल्या हस्ते टॉस करावा प्लीज. दोन्ही संघाचे संघनायक प्लीज वरती या. इथे इथे इथेच या, इथेच या. चला या आपण इथेच लगेच या. टॉस करू, कारण वेळ नाहीये तेवढा आपल्याला सर, तिथेच इंटरव्ह्यूसाठी. तिथेच वेळ नाहीये. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, आपण ओपिनियन घेणार नाहीये, फायनलचा ओपिनियन आपण फक्त घेऊ. टॉस द्या त्यांना, टॉस द्या. टॉस दिला. ए नको नको भाऊ, राहू दे ना, फायनलचा घेऊ आपण. घ्या, घाई करा जरा. चला, आदरणीय सन्मान्य शंकरजी गोराटकर साहेबांच्या हस्ते टॉस केला जातोय. 2 ओव्हरचा मॅच असेल, लक्षात घ्या दोन्ही संघांनी. किती पंच आणि अमर कोळी आम्हाला नक्की ठरवा. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करेन आपण बसावं. यस, पालेवली संघ शतरक्षण स्वीकारलेला आहे. ओव्हर अजून सुद्धा फिक्स नाहीत, लक्षात घ्या. ऑफिशियली अनाउन्समेंट यायची आहे. 3 ओव्हरचा मॅच असेल, लक्षात घ्या. येस, ओके. सामने गाजणार हाय दादा, सामने गाजणार हाय. हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार हाय. आयोजक अमर कोहली पांगा, त्याने चषक भरविला. भिवंडी आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचा हाय बोलबाला. चला, सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या प्लीज, आणि शतरक्षण लावून घ्या. शतरक्षण लावून घ्या प्लीज. शतरक्षण लावून घ्या प्लीज. जे स्पोर्ट्स पालेवली संघ, आपल्याला विनंती आहे. येस, मिकी माऊस यांच्यासाठी अमर कोळी यांच्या मार्फत 100 रुपये या ठिकाणी आलेले. हार्दिक हार्दिक आभार. 1 मॅन शो अमर कोळी यांच्या मार्फत. मात्र या स्पर्धेचं दिमागदार आयोजन आणि खेळाडूंचं तसेच आमच्या प्रेक्षकांचं सुद्धा मनोरंजन केलं जाते प्रमोद, आणि अतिशय चांगला प्रयत्न. लहान छोटे आणि यंग भावी क्रिकेटर जे आहेत ते असं पाहणं काही ना काही पसंत करतात बघा, त्याला फॉलो करतायत सर्व. अतिशय चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळतंय. कॅमेरामॅन सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील की मिकी माऊसपर्यंत जाऊन पोहोचतील. मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होते. सामना सुरू होतोय म्हणजे जे स्पोर्ट्स पालेवली आणि रेवाली स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान 3 षटकांचा मॅच असणार आहे. प्रेक्षकांनो, चला आपण येतोय पुन्हा एकदा लाईव्ह ॲक्शन घेऊन तुमच्या समोर. अमर कोळी षटक 2022चा हे दिमागदार आयोजन. जाऊ पुन्हा एकदा एक सुंदर असं गाणं ऐकूया आणि नंतर प्रमोदच्या जोडीला पुन्हा एकदा आम्ही मैदानाच्या बाजूने लक्ष केंद्रित करतोय. येस डीजे. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी.
महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. सर्वांना शुभ संध्याकाळ. खूप चांगली स्पर्धा अमर कोळी चषक 2022चं हे शानदार आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अमर कोळी हे फक्त नाव नाही आहे तर ब्रँड तयार झालं आहे. पूर्ण पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. वन मॅन शो ही स्पर्धा मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पाहायला मिळते. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले. त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून अमर कोळी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक हाताळण्यासाठी दीपेश आणि स्ट्राईक एंडकडे जर आपण पाहिलं तर मिस्टर प्रमोद आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला होता. गली रिझनमध्ये चेंडू मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर बिनबाद 1 अशी स्थिती पाहायला मिळते. 1 रन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते मात्र यावेळेला प्रमोदच्या बॅटमधून 1 धाव येत असताना पाहायला मिळते. दीपेश एक हरहुन्नरी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू नेतृत्व ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रमोद आणि संजय ही सलामीची बिनीची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय 1 धाव फलकावर. खूप चांगलं क्रिकेट स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात. वेगळ्या पद्धतीने स्टँड आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मात्र सरळ बॅटने व्ही फॅक्टरमध्ये खेळला गेलाय. चेंडूला मात्र या वेळेला सुरेख पद्धतीने कंट्रोल चांगलं होतं आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. पहिला गडी बाद. मोठा धक्का. टेंबवली गाव जरा हाय साथीला आयोजक आहे अमर कोळी. कालिका मातेचा आशीर्वाद घेऊन आयोजन करतात लयच भारी. धावांची गती जर आपण पाहिली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मिकी माऊस ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं एक अजून वेगळी काहीतरी नाविन्य आणत असताना या स्पर्धेला हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. दीपेश मात्र डिरेक्ट हिट जरूर केला जातोय परंतु 1 धाव रोखू शकणार नाही आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फिके येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येतात. प्रमोदच्या बॅटमधून एका साईडला सूरज सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 3 धावा. पहिलं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 बाद 3 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेला. बॅट अँड पॅड व्यवस्थित. मात्र यावेळेला बॅटचा फ्लो जर आपण पाहिला तर स्वीपर कव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने एकदम निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना चेंडू फेकून झाले. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा या फलकावर पाहायला मिळतात. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. मात्र क्षेत्ररक्षक यावेळेला चुकी करतायत आणि चुकीला माफी नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्याने पाहिलंय. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच ही खूप महत्त्वपूर्ण सूत्र प्रत्येकाने पाठ करणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. एकनाथ सोलकर, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड आणि खास करून पूर्ण वर्ल्डमध्ये जर आपण पाहिलं तर महिला जयवर्धने खूप महत्त्वाची भूमिका ज्यांनी मात्र क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये झेलच्या स्वरूपात आपण पाहिलं कित्येक झेल टिपले गेले. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी. काय चेंडू होता. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. आक्रमकता यावेळेला दीपेशच्या माध्यमातून बाईजच्या स्वरूपात येत असताना आपण पाहू शकतायत. बाईज त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि धावांची गती पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या पण ऐकूया सुमधुर संगीत. साऱ्या पाहुण्यांची गावकऱ्यांची गर्दी हाय मैदानी. साऱ्या पाहुण्यांची गावकऱ्यांची गर्दी हाय मैदानी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. थँक्यू डीजे. चला वेळ दौडू नका. 5 धावा फलकावर पाहायला मिळतात. 6 धावा 6 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात कारण शेवटच्या चेंडूवर 1 धाव बाईजच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला JS स्पोर्ट्स पालिवली आणि माय ग्रास
रेवाळेपाडा. मात्र या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात आणि आत्तापर्यंत 100% दोन्ही संघाने मात्र 100% गुणवत्ता सिद्ध केली गेले. सुंदर आमचे लाडके प्रेक्षक राजे सुज्ञ जाणकार असे प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले. त्यांचं मनपूर्वक मी हार्दिक स्वागत. मिकी माऊसच्या आपण पाहिलं सोबत तर चिमुरडे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. लिटिल चॅम्प्स यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. संजय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, यष्टींच्या पाठीमागे रक्षण करतायत. प्रमोद या ठिकाणी एक पारितोषिक आलं आहे सागर बाबरे यांच्यासाठी, प्रतीक बाबरे यांच्या मार्फत. तर तुम्ही कॅच घेतला तुम्हाला ऋतिक बाबरे यांच्या मार्फत, ऋतिक गोरारकर यांच्या मार्फत आलेला आहे. मला वाटतं कॅचसाठी 200 रुपयात. यावेळेला बॅटचं एज घेऊन चेंडू मात्र निघून जातोय फार वेगाने साईड स्क्रीनच्या अगदी बाजूने. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 4 धावा. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. दादा सामने गाजणार हाय. प्रमोद जर बघितलं इथे आपण थोडंसं चूक झाली होती यष्टीरक्षकामार्फत सुद्धा, कारण की अंदाज चुकला होता षटरक्षण लावण्यासाठी. मला वाटते संजय त्या ठिकाणी होते, संजय चौधरी. हा चेंडू राईट राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. आता मात्र ऑलराऊंड द लेग खेळायचं होतं चेंडूला. इथे पुन्हा एकदा थोडीशी अपील झाली होती, प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पंचांचा कुठलाही रिस्पॉन्स त्या ठिकाणी मला वाटतं येताना दिसत नाही. येस, लेग बायचा इशारा येतोय. प्रमोद धावसंख्या झाली ती 11. नक्कीच केवळ नाईक यांनी मात्र पंकज म्हात्रे यांच्याकडे पाहिलं. अजून लेग बाईज कसं येत नाहीये आणि एक थोडंसं स्मित हास्य त्या ठिकाणी केलं, आम्ही कॅप्चर केलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 11 धावा. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय फटका चांगला आहे, परंतु सेफ झोनमध्ये असेल. 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील या चेंडूवर. तत्पूर्वी दीपेश पुढे सरसावतोय, 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. मिकी माऊस यांना आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचं आपलं सुद्धा नृत्य खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. आपल्याला 100 रुपयांचं कॅश प्राईज आलं आहे अमरजी कोळी साहेब यांच्याकडून, ते आपण स्वीकारायचं आहे. कलागुणांना वाव दिली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 13. यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता, बैठकी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 धावा. 100 रुपयांचं कॅश प्राईज सागरमाळी आपण त्या ठिकाणी द्यायचं आहे. मी नरेश यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे, द्यायचं आहे. मिकी माऊस या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एक वेगळीच अदा मात्र आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, सरळ चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क. 6 धावा. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. टेंबवली गावात मानीच्या पाड्यात सामने गाजणार हाय. दादा सामने गाजणार हाय. हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणार हाय. चला Thank घाई you, करा, जरा Design. घाई करा प्लीज, कारण की 3 षटकांचा सामना आहे प्लीज. दोन षटक आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. चिमुरडे मिकी माऊस या ठिकाणी आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20-10ची सरासरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, मात्र चेंडू निघून जाईल. सुरेशच्या बॅटमधून एकदा येते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला कॉन्फिडंटली 2 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, कारण एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे, एक एक धाव क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र यावेळेला आपण पाहतोय फलंदाजी करत असताना धावसंख्या 22 धावा. दीपेश, मयूर आणि प्रशांत असे 3 गोलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरवशाचे गोलंदाज म्हणून ओळखले जात आहेत.
उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू होता, अक्रॉस द लाईन खेळला गेला. चेंडू मात्र डीप मिड विकेटला निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आराम के साथ खेळपट्टीवर 2 धावा. संजय मात्र त्या ठिकाणी दर्शवत असताना हे काय करतायत आपण, आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहू शकतायत 24 धावा. प्रमोद, या ठिकाणी एक देणगी आलेली आहे. रुपये रोख रक्कम 500 रुपये. आदरणीय सन्मान्य सुधीरजी गोराडकर साहेब टेंभुलीचे ग्रामस्थ आहेत. या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी आपला सहकारी लाभलं 500 रुपये. त्यासाठी आम्ही नक्कीच आपले हार्दिक हार्दिक आभारी आहोत. नक्कीच सुधीर गोराडकर साहेब आपण पाहतो एक चांगलं व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या माध्यमातून यावेळेला आपण पाहतोय 500 रुपयांचं आर्थिक सहाय्य आलं. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. दीपेशच्याकडून थोडी फार कुठेतरी चुकी होत असताना सूरजला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं, आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना आपण पाहू शकताय 2 धावेनिशी धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली जाते. भिवंडी आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचा हाय बोलबाला. सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक कार्य करणारे हान. सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचते 26 धावा. जो संघ विजय होईल तो संघ मात्र खेळणार आहे. त्या पद्धतीने आपण पाहू शकतात. मग अशी लॉट्स आपण पाहिलं, रुपाली स्मृती पालिवली या संघाबरोबर. ऑन साईडला बॅट अँड पॅड व्यवस्थित समन्वय होत असताना एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत यावेळेला फलंदाज बाद होईल यात काही तीळ मात्र शंका नाही आहे. फलंदाज बॅक टू द डगआउटमध्ये. धावसंख्या 27. हे अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. अमर कोहली चषक भिवंडी शहरात जोरात गाजणारे हाय. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा अर्थातच अमर कोळी चषक 2022 आपल्याला पाहायला मिळतं. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. खूप सुंदर सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने मात्र दाखवून दिलं गेलं आहे. कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट, आणि या स्पर्धेने मात्र ती क्षमता दाखवून दिली गेली. आणि खास करून 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी असं म्हणायला हरकत नाही आहे. मिस्टर अमर कोळी यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आज तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं आहे. त्यांचं खरोखरच त्यांना मानाचा मुजरा असेल. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरा आणि तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले ते 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा. 27 धावा या फलकावर पाहायला मिळतात. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते यूट्यूबवर, आणि या स्पर्धेसाठी रवींद्र ठक्कर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात. आदिवासी एकता क्रिकेट फाउंडेशनचे सचिव आहेत आणि त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात, आणि खास करून अमर कोळी यांना रवी ठक्कर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. अप्रतिम गुड डिलेव्हरी. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट म्हटलं जातं. कपिलदेव रामलाल निखंज काय जबरदस्त गोलंदाजी केली. 437 विकेट घेणारा खेळाडू, 183 धावांची वादळी खेळली, आणि त्यांच्याच कर्तृत्वामुळे मात्र वर्ल्ड कप आपण खिचीत आणला, आणि 28 वर्षानंतर प्रतीक्षा करावी लागली. यावेळेला खोलवर चेंडू होता. डिरेक्ट हिट जरूर होतोय, परंतु एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, आणि यावेळेला संजयने ॲक्युरेट त्या ठिकाणी प्रेझेन्स ऑफ माइंड यावेळेला दर्शवून दिलं गेलं. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 29 धावांचं लक्ष्य 3 षटकांमध्ये. लगेच क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या, वेळ न दवडताना. प्लीज विनंती करेन मायगिरास रेवाळेपाडा या संघाला विनंती करेन की आपण क्षेत्ररक्षणासाठी लगेच त्वरित उतरायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण घड्यात 5:30 वाजलेले आहेत, आणि 3 षटकांचे सामने हे तुमच्याच मतानुसार मात्र खेळवले जातात. त्यासाठी थोडंसं कॉपरेट करा, कारण सूर्यनारायण देव अस्ताला चाललेला आहे हळूहळू. मात्र आपण पाहू शकतायत एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये, कारण उगवत्या सूर्याचा देश जपान तर मावळत्या सूर्याचा देश अमेरिका, आणि थोड्याच वेळात मात्र प्रयाण करेल. तर घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा अमर कोळी चषक 2022. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. कालिका मातेच्या भूमीवरती जमली भिवंडी नगरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी. महान खेळाडूंची भरली हो क्रिकेटची पंढरी.
3 षटकांचा खेळ झालाय. चला 2 फलंदाज घाई करा प्लीज. सेंट युअर टू ओपनिंग प्लेयर. ठाणे जिल्हा भिवंडी तालुका आणि भिवंडी म्हटलं की क्रिकेटची पंढरी आणि खास करून खूप सुंदर मैदान आणि या मैदानात सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. मायगिरास रेवाळीपाडा हा संघ आपण पाहतोय. धरणी मातेला प्रणाम करत असताना सर्वजण मात्र आपण पाहू शकतायत खेळाडू विखुरले जात आहेत. 2 फलंदाज मंद मंद पावलाने खेळपट्टीकडे येत असताना पाहायला मिळतील. 29 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत 2 फलंदाज. येत असताना इरादे पक्के स्पष्ट केले गेलेत. काही जबरदस्त नजारा आपण पाहू शकतायत. सुंदर भगवी पट्टी आणि येल्लो पट्टी आपल्याला पाहायला मिळते. तिरंगा फडकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. साईड स्क्रीनवर उद्याच्या दिवसात या तिरंगाची शान आपण जोपासली पाहिजे, कारण वेगवेगळे मास्क सुद्धा मात्र तिरंगाच्या माध्यमातून आलेत ते, परंतु कधीच खरेदी करू नका कारण त्याचा अपमान होईल. त्यासाठी मात्र आम्ही नम्र विनंती करेन. खूप चांगल्या प्रकारचं उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत. तर खूप सुंदर तिरंगा मात्र फडकत असताना पाहायला मिळतं. सॅफ्रन अर्थातच भगव्या कलरमध्ये, व्हाईट कलरमध्ये आणि हिरव्या कलरमध्ये ही मात्र आन बान शान ही भारतीयांची. आज आपण भारतीय आहोत हे नागरिकत्व आपण जोपासतोय आणि खरोखरच अभिमान असावा प्रत्येक भारतीयांना. तर उद्याचा दिवस 75वा अर्थातच अमृत महोत्सवी आणि ते परेडच्या माध्यमातून उद्या एक भाग मिळणार आहे. तो मात्र विशाल ग्रुप डान्स जो पाहायला मिळेल उमेळमानच्या या ग्रुपला. खास करून महाराष्ट्रातील स्टार्ट ऑफ द मॅच पंच केवल नाईक या ठिकाणी इशारा करतायत. या आपण मॅचकडे वळणार आहोत. 29 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत या धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण असेल. कोकण विभागीय वीट उत्पादक व ट्रक चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष शंकर कान्हा गोराडकर या साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपये या ठिकाणी आलेले आहेत मंडळाला. मंडळ त्यांचं टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आणि अमरजी कोळी यांच्या वतीने आपलं खूप खूप शतशः आभार. मात्र यावेळेला पहिल्या चेंडूवर भाईदास कॉटन बोल्टची संधी होती आणि यावेळेला मात्र प्रशांतला हा जीवनदान मिळालं आहे. या जीवनदानाचं परिपूर्ण कितपर्यंत संधीचं सोनं केलं जाईल याकडे लक्ष असेल, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. 2 दिवस आपण पाहिलं तर ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून या स्पर्धा आयोजित केल्या गेल्यात आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 3 ते 4 दिवस 6 दिवस एकता क्रिकेट असोसिएशनचे जे सामने आहेत ते मात्र आपल्याला पाहायला मिळतील. ॲक्युरेट 9 वाजता चेंडू मात्र फेकला जातो आणि 5:30 वाजता क्लोजिंग होतं. हे मात्र खूप डिसिप्लिन क्रिकेट खूप आपल्याला पाहायला मिळतं. कधी पंचांशी वादविवाद करणार नाहीत हे मी सातत्याने अनुभवलंय. अप्रतिम. आणि या वेळेला दीपेश एक बिग विकेट. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. काय भाईदासने गोलंदाजी केले. अक्षरशः ही खेळपट्टी भाईदासच्या प्रेमात पडलेली आहे. सुपर्ब, मॅग्निफिसंट अँड फॅब्युलस डिलिव्हरी. गॉन. दुसऱ्या चेंडूवर LBW लेग बिफोर विकेट. काय म्हणशील सागर माळी. काय जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये असताना मात्र भाईदासने तोच रिदम ठेवलाय. पहा, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तोच क्लास यावेळेला गोलंदाजीवर दाखवला जातोय. मॅग्निफिसंट बॉलिंग. छोटा पॅक बडा धमाका. नक्कीच. आणि तुमच्यासमोर कोण आहे, किती मोठा खेळाडू आहे ह्यापेक्षा माझा गोलंदाजीचा स्टान्स कुठला आहे किंवा माझा क्लास कुठला आहे आणि मी माझ्या स्ट्रेंथवरती नक्कीच प्रयत्न करणार आणि त्यानंतर समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला मी हादरे देणार हे त्याने ठरवलं आहे. अतिशय जबरदस्त. पहिल्याच प्रयत्नामध्ये तो थोडासा अयशस्वी ठरला होता, मात्र त्यानंतर मोठा मासा त्याच्या गळाला लागला आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं. प्रयत्न हे करत असं राहायला हवं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संजय याला येण्यासाठी भाग पाडलं जात आहे. नक्कीच, डेफिनेटली. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, फलंदाज कसा आहे हे मला ठाऊक नाही आहे. मी माझं कॅलिबर, माझी गुणवत्ता मी सिद्ध करेन हे दर्शवून दिलं गेलं. ॲब्सोल्युटली सुपर्ब डिलिव्हरी. यावेळेला बॅटची एज मात्र यष्टी रक्षकाला या वेळेला गुंगारा देऊन चेंडू निघून जातोय साईड स्क्रीनवर 4 धावांकरता. येस, इट इज अ 4 रन. इथे आपण बघतोय की ज्या पद्धतीने थोडासा वाईडिश होता, मला वाटतं थर्ड मॅनचा शतरक्षक होता, थोडासा वाईडिश केला गेला होता आणि ज्या पद्धतीने शतरक्षण लावलं होतं आणि आता संजय याची सुद्धा खेळीमध्ये थोडासा आपल्याला एक कमतरता बघायला मिळाली असते, कारण की या चेंडूला वेगवान चेंडू आणि वेग प्रमोद ज्या पद्धतीने बघितला हा गोलंदाजाचा वय तेवढं वाटत नाहीये, मात्र वेग जर बघितला तर नक्कीच ब्रेटली असो किंवा मग त्यानंतर येणारा
जसप्रीत बुमराह असो, हे जे गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना बघायला मिळतात, या गोलंदाजांची आठवण करून दिली जाते. म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. सराव खूप महत्त्वाची भूमिका असते. तुम्हाला सराव जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये करतील तेव्हा सरावाचा अभ्यास करताना तुम्हाला चेंडू हे फुटबॉलप्रमाणे दिसू लागतं. जेव्हा फलंदाजी करता त्यावेळेला आणि गोलंदाजी करता तेव्हा तुम्हाला एकच धागा फक्त दिसत असतो. एकच धागा पकडून तुम्हाला गोलंदाजी करायची असते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. एकंदरीत 5 विजयासाठी जर आपण पाहिलं तर चेंडू आहेत 15 आणि 15 चेंडूमध्ये विजयासाठी 24 धावा. काय कमालीची गोलंदाजी केली. सुपर प्लेन त्या लाईन यावेळेला पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं, घर बसल्याचे पाहताय स्मार्ट टी व्हीवर, स्मार्ट फोनवर, ते सुद्धा पाहत असतील काय भाईदासने गोलंदाजी केले. अप्रतिम सुपर टॅलेंट यावेळेला दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कमालीची गोलंदाजी. स्टान्स बॅटिंग स्टान्स संजयचं पाहायला मिळतोय. एकदम मोठा यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अपील सुद्धा चांगली केली होती. लेग बाईचा इशारा केवल नाईक यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. असं नाही आहे सागर की फक्त मिडल स्टंपवर चेंडू मात्र यावेळेला पिच केले जात आहेत. कधी व्हेरायशन या ठिकाणी पाहायला मिळतं. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, त्या प्रकारचे व्हेरायशन यावेळेला पाहायला मिळतं. सुपर बॉलिंग भाईदास. भाईदास याचा मात्र गोलंदाजी चांगली होताना दिसते. यस प्रमोद. 5 चेंडूचा खेळ झाला आहे. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलं. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. गुड फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी वळालेत आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 8 धावा. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 21 धावा. हे सामन्याचं समीकरण असेल. जाऊया आपण एक सुंदर नृत्य आपल्याला पाहायला मिळेल मिकी माऊसच्या माध्यमातून. या पण जाऊया नितेश पाटील यांच्या. थँक्यू डीजे. जबरदस्त. या ठिकाणी आपण पाहू शकतायत सुंदर सुपर 12 चेंडू 21 धावा. संजय गोलंदाजी मार्कवर येताना संजय टू संजय एकाच राशीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. परंतु कशा पद्धतीने वर्चस्व गाजवतील याकडे लक्ष असेल. कारण दोन्हीही मात्र संघ आहेत ते मजबूत आहेत, तुल्यबळ आहेत आणि लढाऊ वृत्तीचे आपल्याला पाहायला मिळतात. हे आपण सातत्याने अनुभवलंय. अप्रतिम. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु हे हॅबिट तुम्हाला सोडावं लागेल. लेग स्क्वेअरच्या पंचांकडे दाद मागण्याचं फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय सुखरूप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण कॉट बॅहँडच्या अपील खूप सातत्याने आम्ही मात्र वसई तालुक्यामध्ये सुधरवलंय. यष्टीरक्षणाच्या भूमिकेत काही कारणं मात्र त्याचं थोडंसं नियमांची मात्र नियमावली माहिती नसते आणि अशा वेळेला आमचं सजेस्ट असणं खूप गरजेची गोष्ट असते. अप्रतिम. गुड डिलेव्हरी. पुन्हा एकदा मात्र त्याच दिशेने वळले होते. हळूहळू मात्र ही सवय जाईल यात काही शंका नाही आहे. मात्र 2 चेंडू संजय रे काय भन्नाट फॉर्ममध्ये असताना मॅन इन फॉर्म मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म गोल्डन आर्म हिरा आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या अनुषंगाने सागर गोलंदाजी केले ना, वाखण्याजोगी. कोणतंही निडर आणि जबरदस्त निडर मनाने गोलंदाजी. नक्कीच स्पीचेस गोलंदाजी अतिशय निशब्द करणारी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. सुपर बॉलिंग करत असताना चेंडू बराबर 2 चेंडू मात्र यावेळेला लगातार पाहायला मिळाले. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केलं गेलं. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. विकास मात्र पुढे सरसावले होते. फेकी खराब संकेतची पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. हा ना करता करता 2च धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र कर्णधाराकडून थोडेसे गोड शब्द कानावर येताना संकेत आणि विकास यांच्यावर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. हो नक्कीच. कारण की या ठिकाणी जसं म्हटलं स्तुती समोर उधळली जातात ती आपल्यालाच माहिती असतात. दरम्यान उद्याच्या दिवसामध्ये जे 2 संघ असतील सलामीच्या सामन्यामध्ये टेंबिवली टायगर्स आणि श्री गणेश टेंबिवली बी या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. म्हणजे प्रवीण मडवी फॅन ऑफ टीम आणि कुमार गोरटकर या दोन्ही पॅकर्सना सज्ज राहण्याची विनंती केली जाते. यस प्रमोद.
काय सुंदर सामना आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा फलकावर. चेंडू आहे तुमच्याकडे अजून सुद्धा 9 आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावा. संजय जिथपर्यंत प्रशांत जिथपर्यंत आहे तिथपर्यंत सामना हा रंगतदार पाहायला मिळेल का हा प्रश्नचिन्ह आ वासून उभा राहिलाय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न. यस इज गॉन आणि या अपीलचा स्वीकार केला गेला. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द डगआउट. बिग विकेट. मोठा धक्का. नक्कीच प्रमोद आपण थोडासा वेळ थांबूया, डीजेना थांबूया. पण मात्र हताश झाला संजय. अक्षरशः त्याची शरीरयष्टी जर पाहिली ना, त्याच्यासमोर संजय ज्यावेळेस गोलंदाजी करत होता त्याला पाहिलं तर असं वाटत होतं की कुठलीच तुलना नाही आहे. संजय सहजतेने हा सामना घेऊन जाईल. मात्र ज्यावेळेस संजयने गोलंदाजी केली होती सुरुवातीचे 2 चेंडू जबरदस्त अतिशय. जबरदस्त. यावेळेला आपण पाहू शकतायत टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकतायत. काय जबरदस्त मॅच खान आम्हाला दर्शवत असताना ॲब्सोल्युटली प्लम यावेळेला पाहायला मिळाला. मिडल स्टंपला यावेळेला पीच झाला होता आणि खूप चांगल्या प्रकारचा आपण पाहतोय. पंकज म्हात्रे यांनी मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. ॲब्सोल्युटली सुपर डिसिजन. फलंदाज बाद होताना माच खान आणि जे आमचे कॅमेरामॅन पाहायला मिळत आहेत अरबाज जबरदस्त कॅमेरा वर्क करत असताना, कारण सर्वात जास्तीत जास्त बिझी या मैदानात कोण असेल तर आमचे कॅमेरामॅन असतील. कारण कॅमेरामॅनला प्रत्येक क्षण ना क्षण मात्र टिपावे लागत आहेत. अरबाज हॅट्स ऑफ यू. गुड वर्क. गुड जॉब. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 10 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ झाला आहे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 10 धावा. येणारे 8 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावा. खास करून पंचांचं सुद्धा मात्र कौतुक करावं लागेल, कारण त्यांना विदिन सेकंदामध्ये त्यांना मात्र लगेच ज्या वेळेला अपील केली जाते त्यावेळेला मात्र त्यांना निर्णय द्यावा लागतो. कारण आपण एखाद वेळेला सागर सॉरी म्हणू शकतो, परंतु पंच मैदानाच्या आतमध्ये त्या भूमिकेसाठी ठाम नसतात. यावेळेला आपण पाहू शकतायत ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचं टॉप एज कॉट अँड बोल्ड आणि यावेळेला फलंदाज मात्र पाहू शकतायत तू चल में आया. सांगू तुला आई एक वीरा, काय सांगू तुला तुझी आठवण येते रोज मला, तुझी आठवण येते रोज. घाई करा जरा प्लीज. नवीन जे फलंदाज येत आहेत आणि शतरक्षण लावतात यानंतर ही सिच्युएशन आहे प्रमोद, ही अपेक्षित होती तुला, कारण की समोरचा जो संघ फलंदाजी करतोय एक तगडा संघ मानला जातो या परिसरातला. जबरदस्त. यावेळेला आपण पाहतो की म्हणूनच मी म्हणतो ना की कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ती खरी गुणवत्ता सिद्ध करावी लागते. कारण कोणताही संघ महान नसतो, कोणताही खेळाडू महान नसतो. जेव्हा तो गुणवत्ता खऱ्या अर्थानं ऑनफिल्ड चांगल्या प्रकारची सिद्ध करेल तेव्हा तो महान ठरतो. हे आपण सातत्याने पाहिलं आहे. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचं मात्र यावेळेला आपण पाहतो बॅटचं एलिव्हेशन. प्रशांत आपल्या स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स ठेवत असताना पाहायला मिळतो. संजयचं कौतुक करेन. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपण पाहू शकता 11 धावा, 6 चेंडू आणि 18 धावा. पहा, एक बलाढ्य संघाला मात्र यावेळेला आपण पाहतोय पूर्णपणे जखडवून ठेवलं गेलं. ही त्यांची ताकद गोलंदाजाची पाहायला मिळते आणि अप्रतिम गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतो ही खेळपट्टी अक्षरशः मात्र भाईदास आणि संजयच्या प्रेमात पडलेली असावी अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. म्हणून म्हणतात ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडू शकत नाही. म्हणून कोणत्याही संघाला कमी लेखून चालायचं नाही. चला, 6 चेंडू 18 धावा. वेळ दौडू नका प्लीज, कारण घड्याळात वाजलेत 5:45 आणि अजून आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. त्याकरता मी विनंती करेन की डोंट वेस्ट द टाईम. सकाळीच आम्ही उल्लेख केला होता, वेळेचं व्हॅल्युएशन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवलं होतं. म्हणून संध्याकाळचं सत्र जेव्हा येतं ना तेव्हा मात्र तुम्हाला खूप घाई करावी लागते. त्यासाठी मी विनंती करेन, प्लीज डोंट वेस्ट द टाईम. 6 चेंडू विजयासाठी 18 धावा. प्रशांतकडे ती काबिलियत आहे, प्रशांतकडे ती ताकद आहे, प्रशांतकडे ती नजाकत आहे, प्रशांतकडे ते कॅलिबर आहे. परंतु गोलंदाजी करणारा गोलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय तो गोलंदाज प्रमोद. आणि प्रमोद अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 6 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं, वेलकम दिनेश, आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एक मॅग्निफिसंट प्लेयर. 6 चेंडू 18 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 18 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु ती ताकद, ती नजाकत, ते कॅलिबर मात्र या वेळेला आपण पाहू शकतायत. आणि एका क्षणाला हे काय घडलं जातं, ओ माय गॉड, हेच शब्द पाहायला मिळतात. चला, टीम मीटिंग करू नका, वेळ दौडू नका.
लगेच क्षेत्ररक्षकच्या जागी येतील 5 चेंडू आणि 17 धावा. काय सागर जबरदस्त सामना, पैसा नक्कीच, वसूल नक्कीच. मॅच. प्रशांत याच्याशी बोलायचं आहे. नक्की प्रशांत यावर्षी नक्कीच फॉर्ममध्ये नाही आहे. मात्र आपण पाहू शकतो प्रमोद फॉर्ममध्ये येण्यासाठी एकच फटका आणि एकच इनिंग महत्त्वाची लागते. इथे मात्र जीवदान दिलं आहे या गोलंदाजाने. काय घडेल काय भरोसा नाही आहे. डेफिनेटली एका इनिंगसाठी मात्र खूप गरज असते, ती मात्र आपण सातत्याने पाहतोय. तो सूर गवसायला तुम्हाला मात्र खूप मेहनत करावी लागते. यावेळेला टप्पा पडल्यानंतर काय अचानक चेंडूने उसळी घेतली आणि सरळ चेंडू निघून जातोय. ॲब्सोल्युटली सुपर डिलेव्हरी, अचंबित करणारा हा चेंडू होता. सरप्राईज डिलेव्हरी यावेळेला पाहायला मिळाली. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 17 धावा. दीपेश लवकरात लवकर बाद झाल्यानंतर ही मात्र निराशा यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. दीपेशला थांबायचं होतं, परंतु यावेळेला त्यांनी चुकी केली आणि फलंदाज बाद झाला. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकतायत एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. प्रशांत स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. आता चेंडू आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावा हे सामन्याचं समीकरण. तिन्ही चेंडूवर 3 मोठे फटके मात्र यावेळेला मारावे लागतील. ज्या पद्धतीने मात्र आपण पाहू शकतायत गोलंदाजी प्रमोदची अफलातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा प्रशांत सज्ज होतोय. गोलंदाज प्रमोद याच्या गोलंदाजीवर खेळण्यासाठी. फलंदाज प्रशांत टू प्रमोद. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु मिस टायमिंग. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही आहे. चला सेलिब्रेशन करू नका, वेळ दौडू नका, लगेच आपण आपापल्या जागेवर जायचं. वेळेची दिरंगाई करू नका प्लीज. 2 चेंडू आणि 16 धावा. या आपण ऐकूया सुमधुर संगीत.